या दिवशी रामनवमी आपल्याला साजरी करायची आहे. रामनवमीचा अर्थ असा होतो की रामनवमी ज्याला श्रीराम जन्मोत्सव म्हणून ओळखले जाते. हा सण हिंदू लोकात आणि आपल्या वास्तुशास्त्रामध्ये भगवान राम यांच्या पृथ्वीतलावर जन्माच्या समर्थ मोठा उत्सव साजरा करण्यात येतो. तर यंदा रामनवमी चैत्र महिन्यातील विशेषतः शुक्ल पक्षामध्ये नवमीच तिथीला साजरी केली जाणार आहे. म्हणजेच काय तर पहा, र म्हणजे विश्व आणि मा म्हणजे स्वामी. आपण सर्वजण जाणतो की एकच निर्माता आहे, जो सर्व शक्तिमान आहे, सर्वज्ञ आहे किंवा सर्वव्यापी आहे. तो प्रत्येक प्राण्यांच्या मनामध्ये बसलेला आहे. दशरथ कौशल्य यांचे मोठे पुत्र आहेत, म्हणून या ग्रहावर अवतरलेले आहेत. तर ऋषीमुनी आणि वेद पुराणाच्या मध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की जेव्हा जेव्हा धार्मिकता कमी होते तेव्हा लोक देवकार्य करत नाहीत किंवा देवाची पूजा करत नाही, तेव्हा विष्णू दृष्टांना पराभूत करण्यासाठी आणि आपल्या नकळत कळत झालेल्या चुकापासून आपल्याला मुक्तता मिळण्यासाठी या दिवशी आपल्या भक्ताचे रक्षण करण्यासाठी पार्थिव रूप अवतार धारण करत असतात. तर यंदा 6 एप्रिल या दिवशी रामनवमी साजरी करायची आहे, कारण चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी यंदा तिथी जी आहे 6 एप्रिलला येत आहे, ज्या दिवशी रामनवमी साजरी केली जाते. रामनवमीची तिथी चैत्र शुक्ल नवमीला 5 एप्रिल रोजी शनिवारी संध्याकाळी 7:26 प्रारंभ होणार आहे. तर चैत्र शुक्ल नवमी 6 एप्रिल रविवारी संध्याकाळी 7:22 संपणार आहे. म्हणून या दिवशी रविवारी आपल्याला रामनवमी साजरी करायची आहे. तर पहा, या दिवशी श्रीराम यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. म्हणून या दिवशी आपल्याला काय करायचे आहे आणि कोणते नियम पाळायचे आहे आणि रामनवमी कशी साजरी करायची आहे आणि आईने प्रत्येक मुलासाठी असा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे मुलाच्या शिक्षणात, बुद्धीमध्ये व मन एकाग्र होईल. बुद्धीमध्ये, शिक्षणात प्रगती होईल. तर बाहेरगावी शिकायला गेलेला असेल तर प्रत्येक कामात त्याला यश मिळण्यासाठी किंवा कमजोरी न यावी, शिक्षणामध्ये किंवा अभ्यासामध्ये न यावे, त्यासाठी हा उपाय करायचा आहे. त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. तर पहा, लंकेतील एक शक्तिशाली राक्षस जसं की राजा रावणाचा जन्म 10 डोक्यासह झाला होता आणि त्यांना भगवान ब्रह्माला प्रसन्न करण्याकरिता भौतिक रूप धारण करण्यासाठी आणि त्यांचे डोके परत मिळवण्यासाठी शक्ती दिली होती. जेव्हा ब्रह्मासह स्वर्गीय देवता रावणाचा हल्ला सहन करू शकले नाही, तेव्हा ते रक्षणकर्त्या भगवान श्रीहरी विष्णूला भेटले आणि त्यांनी रावणाचा नाश करण्यासाठी राजा दशरथचा मुलगा म्हणून जन्म घेण्याचे वचन दिले होते. म्हणून या दिवशी श्रीरामाची पूजा कशी करावी आणि कोणत्या वेळेत करावी, या दिवशी काय करावे आणि काय करू नये, याबद्दलची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत. तर मुलांसाठी अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. मुलाच्या शिक्षणात भरभरून यश मिळेल, चिडचिड करणार नाही. जर ते रागीट असेल तर त्यांचा स्वभाव जो आहे हा शांत होईल आणि अभ्यासात मन लागेल. सरकारी नोकरीसुद्धा लागू शकते. असा अत्यंत प्रभावी उपाय आहे. चला तर जाणून घेऊया कोणत्या वेळेत करायचं आहे. भगवान राम हे एका आदर्श पुरुषाचे प्रतीक म्हणून पूजले जातात. म्हणून या दिवशी आपल्या मुख्य उंबरवट्यावर हळदीचं लेपन करायचं आहे. दोन्ही साईडला आपल्याला रांगोळी काढायची आहे, स्वस्तिक काढायचं आहे, तुळशी माताची पूजा करायची आहे, तुळशी माताला जल अर्पण करायचं आहे आणि या दिवशी आंब्याचं आणि झेंडूच्या फुलापासून बनवलेलं तोरण आपल्या मुख्य उंबरवट्यावर दरवाजावर लावायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम आपल्याला जर तुमच्याकडे श्रीराम, लक्ष्मण आणि सीता, हनुमानजीची चित्र असेल, फोटो असेल तर एका पाटावर आपल्याला ठेवायचा आहे फोटो. मूर्ती असेल तर तुम्ही मूर्तीचे अभिषेक करू शकता किंवा श्रीकृष्ण बाळ आहेत तर त्यांची पूजा तुम्ही करू शकता. अगरबत्ती, तूप, दिवा लावायचा आहे. गंगाजल घरामध्ये शिंपडायचं आहे, गोमूत्र आणि गंगाजल. त्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र जमायचं आहे. त्यानंतर श्रीराम यांना तुळशीचे पान एक अर्पण करायचं आहे आणि आपल्याला व आपल्या मुलांच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, त्याचबरोबर नकारात्मकता असेल, शिक्षणामध्ये कमजोर असेल किंवा कोणत्याही कामामध्ये त्याला अडचण येत असेल तर त्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे. त्यांच्या लक्षात राहत नसेल वाचलेलं, त्यांच्यासाठी हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो. म्हणून हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे चला तर जाणून घेऊया.
तर पहा, रामनवमीच्या दिवशी सर्वात प्रथम आपल्याला मंदिरामध्ये जायचं आहे. राम मंदिरामध्ये जायचं आहे. श्रीरामाला आपल्याला सर्वात प्रथम एक दिवा किंवा एक नारळ, त्याचबरोबर आपल्याला पिवळ्या रंगाची फुले अर्पण करायची आहे. मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला श्रीरामला आपल्याला शिरा किंवा बुंदीचे लाडू तुम्ही अर्पण करू शकता. त्यामध्ये तुळशीचं पान किंवा तुळशीच्या मंजुळा आवर्जून टाकायच्या आहेत. आपल्या घरामध्ये जर मूर्ती असेल तर श्रीकृष्ण बाळ यांची मूर्ती तुम्हाला ठेवायची आहे. त्यांची विधिवत पूजा करायची आहे. तांब्याच्या ताटामध्ये ठेवायची आहे. जल अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर श्रीराम हा मंत्र म्हणायचा आहे. आणि किंवा तुम्ही श्री विष्णुदेवाय नमः हा मंत्र म्हणू शकता. त्यानंतर मूर्ती किंवा फोटोला गंध लावून हार फुले अर्पण करावेत. त्यानंतर तुपाचा दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे आणि शिरा किंवा बुंदीचे लाडू अर्पण करायचे आहे. त्यानंतर आपल्याला 108 वेळा किमान रामनामाचा जप करायचा आहे. त्यानंतर एक लाल धागा मुलांसाठी घ्यायचा आहे. मुलांच्या कोणत्याही कामामध्ये यशप्राप्ती होण्यासाठी, त्याला शिक्षणात अभ्यासात मन लागावं व त्याचं अभ्यास जो केलेला आहे किंवा बाहेरगावी गेलेले असेल तर त्याचं मन लागत नसेल तर प्रत्येक कामामध्ये त्यांचं मन लागेल आणि जर ते रागीट स्वभावाचे असेल तर त्यांचा राग शांत होईल. तर इथे आपल्याला एक लाल धागा घ्यायचा आहे, ज्याला कलावा धागा म्हटला जातो. तर हा कलावा धागा तुम्हाला फुलांच्या दुकानामध्ये सहज मिळून जाईल. त्यानंतर या रक्षासूत्राला एक गाठ पाडायची आहे आणि त्यानंतर आपल्याला श्री रामरक्षा स्तोत्र पठण करायचं आहे. दुसरी गाठ बांधायची आहे, रामरक्षा स्तोत्र म्हणायचं आहे. अशा 5 गाठी आपल्याला बांधायच्या आहे. असं म्हणत असताना आपल्याला मूठ बंद करायची आहे, मुठीमध्ये घ्यायचं आहे. 5 गाठी मारल्यानंतर आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि त्यानंतर रामरक्षा स्तोत्र पूर्ण पठण करायचं आहे. आणि या दिवशी हनुमान चालीसा देखील पठण करायचं आहे किंवा तुम्ही मोबाईलवर किंवा यूट्यूबवर लावलं तरीही चालेल, श्रवण केलं तरीही चालेल. त्यानंतर हा जो धागा आहे, हा धागा आपल्याला मुलांच्या हातामध्ये बांधायचा आहे स्तोत्र पठण झाल्यानंतर. आणि मुलांकडून श्रीहरिविष्णूची पूजा करून घ्यायची आहे. श्रीहरिविष्णूला गुलाबाची फुले त्याचबरोबर पिवळ्या रंगाची फुले अर्पण करायची आहे. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये यश, सुख, समृद्धी प्राप्त होण्यासाठी घरातील सर्व कुटुंबांनी तुळशीचे एक पान अर्पण करत असताना श्रीराम श्रीराम हा जप करायचा आहे. आणि घरामध्ये जर तुमच्या दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होण्यासाठी जर तुम्हाला हा उपाय जर करायचा असेल तर सकाळ किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळेमध्ये हा उपाय तुम्ही करू शकता. मंदिरामध्ये जाऊन करू शकता किंवा घरी केला तरीही चालेल. पण हा उपाय नक्की करून व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.